असावं आणि तरंग दुसरा व्यक्ती कार्यांश परमात्म्याची प्राप्ती. आता पूर्व पक्षाच्या मताने अधिकाऱ्याचा असंभव ते असे की सर्व पुरुषांना विषय सुखाची इच्छा आहे. कोणास पुत्र, कोणास धन, कोणास स्त्री, कोणास ऐश्वर्य, कोणास प्रतिष्ठा, कोणास कीर्ती इत्यादी विषयांची इच्छा असते. तुमच्या मोक्षाची इच्छा कोणालाच नाही. म्हणून मोक्ष प्राप्तीचा अधिकारी कोणी नाही. पण तुमचा जो फल आहे प्रयोजन ते निर्फल आहे आणि श्रवण निर्फल आहे असं पूर्वपक्ष म्हणतात. आता ऐका, कुणाला धन लागतं, कुणाला पुत्र, कुणाला ऐश्वर्य, कुणाला स्त्री, कुणाला ज्याच्या बुद्धीचा विषय ते लागतं. तुमचं आत्मसुख लागत नाही असं पूर्वपक्ष उत्तर पक्षाच्या मताचं खंडन करतात. उत्तर पक्ष म्हणतात, वेदांती म्हणतात की वेदाचा सिद्धांत असा आहे की ब्रह्मप्राप्ती म्हणजे सुखाची प्राप्ती, अज्ञानाची निवृत्ती म्हणजे देहबुद्धीचा नाश, आणि जेव्हा देहबुद्धी जाते तेव्हा सुख मिळतं असं वेदांताचा सिद्धांत आहे आणि गीतेचा भावार्थ आहे. आणि तोच खरा आहे. शब्दात नाही, शब्दाच्या पुढे जर गेलं तर कळतं की सिद्धांत काय आहे, की स्वतः कोण आहे. विषयातलं सुख क्षणिक आहे, अनित्य आहे. विषय पण अनित्य, सुख पण अनित्य. पण परमात्म्याचं सुख जेव्हा बुद्धीमध्ये प्रगट होतं आणि अज्ञान निवृत्त होतं, सेकंड पॉइंट वेदांताचं सेकंड पॉइंट, त्या अज्ञानाची निवृत्ती, परमात्म्याची प्राप्ती. परमात्म्याच्या प्राप्तीमध्ये जे सुख उद्भूत होतं ते आत्मसुख असतं, ते नित्य सुख असतं, ते जात नसतं. भौतिक सुखाचं मन भौतिक सुखाकडे इच्छा राहत नाही. आत्मसुखातून ते बाहेर येत नाही. वृत्तीमध्ये विकार उत्पन्न होत नाही आणि अंतःकरणात इच्छेचा उगम होत नाही. त्याला म्हणतात निरतिशय सुख. सातिशय नाही. सातिशय म्हणजे जगातले विषय, ना स्त्री, धन, पुत्र, ऐश्वर्य, कीर्ती, मान. पण हे निरतिशय जे सुख आत्मसुख आहे, आणि ते श्रवणातून आहे, अज्ञानातून आहे. भक्तीच्या नंतर हृदयामध्ये जो उगम असतो तो ज्ञानाचा असतो. म्हणून भक्तीला पार करणार अंतःकरण भगवंतामध्ये स्थित असतं आणि ऐक्याचा अनुभव असतो. वृत्तीचा तिथे बाध असतो. त्याला ज्ञानानंतर होणारा आत्मसाक्षात्कार म्हणतात. ते सुख असतं, ते आत्मसुख. तर पूर्वपक्षी म्हणतात हे सुख नको आम्हाला. विषय सुख, स्त्री सुख, धनसुख, वैभव सुख हे पाहिजे. तुमचं सुख लागत नाही, पण तुमचा अधिकारी नाही आणि तुमच्या ग्रंथाला फलही नाही असा त्यांचा विचार आहे. आता पुढे बघू काय ते. मग कोणास कीर्तीचा इच्छा असते व त्याविषयी प्राप्तीकरिता अजन्म कष्ट सोसाव्यात असतात. या सर्व विषयाचा परित्याग करून जे कोणी तपाधिकासाठी प्रवृत्त होऊन फार कष्ट सहन करतात असे आपण पाहतो. तेही परलोकातील विषय सुखाच्या इच्छेकरता प्रवृत्त असतात. आता परलोकाच्यासाठी जे कर्म, काम्य कर्म करतात ते स्वर्गासाठी, नित्य कर्म करतात ते स्वर्गासाठी. पण आत्मसुख करत नाही हे संसारिकाला माहित नाही. म्हणून तर सर्व जगत त्या कर्माकडे, जे कर्म तुम्हाला फल देत, जे कर्म तुम्हाला मी अहम धरून केलेलं असतं, कर्म करता आणि कर्म आणि त्याचं फल, त्या त्रिपुटी ज्ञानाशिवाय जात नाही. पण वेदांत झेपत नाही. अधिकारी आपल्याला होता येत नाही आणि संसाराची इच्छा थांबत नाही. आपलं अध्ययन कमी होतं आणि आपलं अज्ञान आपल्या समोर येतं. ते मन बेभान होतं आणि दुःखाला सोसावं लागतं. देहभावाला वाढवतो जीव आणि आत्मस्वरूपाला विसरतो. पाप पुण्यात येतो. जे आपलं अमरपद आहे जीवाचं, अमर आहा खरे की पहा खोटे ते. तुम्ही अमर आहेत, तुम्ही आत्मा आहेत, तुम्ही एक आहेत, तुम्ही नित्य आहेत. मग अनित्य जगण, अनित्य देह का आवडतो याचं उत्तर आमच्याकडे नाही. वासनेचा उगम आहे, पापाचा प्रवाह आहे, वेदाचा आविष्कार आहे आणि त्या ठिकाणी प्रकृतीचा संबंध बुद्धीचा. म्हणून तिला
हं. कुठं आवडतं? त्याचं सुख नाही ते माझं वाटतं. त्याला रूप नाही ते कळत नाही. हा सिद्धांताचा प्रकार आहे. त्याच्यात सुख नाही ते जगत दृश्य अनित्य आणि देह. देहासंबंधी पसारा तो आवडतो मनाला, बुद्धीला आणि जीवाला. त्याचा वाद होतो बोधानं, ज्ञानानं, वेदानं. आणि खरंच सुख मिळतं श्रवणानं. मी कोण कळतं विचारसागरनं. मी देह असं वाटणारा भ्रम पुसला जातो वेदानं. अहम वृत्ती टाकल्या जातील ब्रह्मज्ञानानं. आणि स्वरूपामध्ये मन थांबतं गुरुच्या कृपेनं. आपल्या स्थितीत जात ते ज्ञानानं. देहावर येतं अज्ञानानं. जडाला पाहतं विकारानं. मी करत अहंकारानं. वासने फिरत पापानं. आणि मन बुद्धी वृत्ती अज्ञानानं. खरं सुख मिळतं श्रवणानं. मी कोण कळतं विचार सागरनं. मी देह हे भाव जातो वेदानं. अहम वृत्ती जाते वेदानं. मन आपल्या स्थितीत जातं ज्ञानानं. जडात जातं विकारानं. आणि मन मी करतं अहंकारानं. मन आणि बुद्धी जगात वृत्ती अज्ञानानं. मन बुद्धी वृत्ती लिंग देह आणि विकार करते वासनेनं. प्रेरणा आता हे म्हणतात तुमचं सुख लागत नाही. स्त्री धन पुत्र ऐश्वर कीर्ती मान संपत्ती हे लागतं. हे सुख लागतं. तुमचं सुख पुरं लागतं. आत्मचं गरज नाही. म्हणून तुमच्या ग्रंथाचा अधिकारी कोणी नाही. तुमच्या ग्रंथाला फल नाही. श्रवणाला अर्थ सार्थक नाही. म्हणून तुमचा ग्रंथ आम्हाला लागत नाही. विचार असतो पण ठासून बोलतात. हो माऊली बरोबर. माताचं काय माते असतं का काय कळत नाही. आयुष्य असत पाण्यात जात. त्याचा विनियोग श्वासाचा पैशाचा हाताचा कर्माचा बुद्धीचा करून घ्यावा तर काहीतरी फायदा आहे. आता काय फायदा आपल्या आयुष्याचा. आला देह गेला देह. आता आला पुन्हा मातीरूप होणार आहे. रोज वाक्यपाठ करायचं त्याची माती होणार आहे. हा तिथं मिसळणार आहे. त्याचा अहंकार नको. त्याचा संबंध नको. त्याचा आणि बुद्धीचा संबंध नको. त्याचा बात करणं आणि त्या देहातून बुद्धीनं बाहेर येणं आणि ईश्वर समरस होणं. वेदाच्या ज्ञानात तिनं खेळणं आणि स्वरूपामध्ये तिनं थांबणं. अभेद भाव तयार होणं. देहभाव निघून जाणं. वृत्तीचा अहंकार मरून जाणं. वृत्ती स्वरूपात शिरून जाणं. देह बुद्धी मुळासकट फेकून देणं. आत्मसाक्षात्कार करून घेणं आणि सुखामुदी मनानं विराजमान होणं. त्याला म्हणतात रुद्राभिषेक. कळाला का अभिषेक? हो माऊली. हे झाल्यावर काय करायचं काय ते दे परत देतो ते बिचारा. त्याच्यापाशी कर्म केलं मरणाचं त्याला बांधून टाकलं त्या पुण्यानं. देव देतो त्यांना खाना खाना. पण माझं घेतलं मला ओळख केलं नाही. कळालं का? काहीच देतच नाही. काय देणार? एखादा नारळ नाही 5 रुपयाचा पेढा. नारळ नाही तर पेढा देते दुसरं. आम्ही काय देणार? खाते त्याला फोड देते आम्हीच खातो. त्याच्यासाठी फोडायचं त्याच्या बदल्यात एवढं मोठं मागायचं घरी. कळत तरी का? नारळ घरात आणणे कळतं का? माती नाही मग ती कुठं ठेवत नाही तरी बाकीचं पूर्ण घरी आहे. कुठं ठेवते तिथं? श्रावणात अवश्य फोडावं आणि तिथेच ठेवावं. एक तुकडा घरी आणावं आपला हरभरा एवढा. प्रसाद चांगलं गोड प्रसाद मिळते आम्हाला तुझा. प्रसाद आणला घरला सगळं आणलं का? हो काय करायचं तुम्हाला?
ठेव मला तिथं घरात ठेवू, वड्या कर, वडे कर, खा. गावाला खाऊन येस तोंडीला, तरी भूक जात नाही व्हायची. गाव खायचं आणि येशीला तोंडी लावायचं. इच्छा असते त्या विषय प्राप्ती करता अजून आम्ही कष्ट सोसतो. तर विषयाचा परित्याग करून जे कोणी तपादीच्या ठिकाणी प्रवृत्त होऊन फार काय कष्ट सहन करतात असे आपण पाहतो. आणि त्यांना पुन्हा मेल्यावर परलोकात मिळतं. आम्हाला लगत आहे कष्ट करायचे, तपश्चर्या करायची, पुन्हा तिथे स्वर्गात जायचं. लग बाबा इथंच पैसे, स्त्री, धन, पुत्र, ऐश्वर्य झोपायचं, पदार्थ करायचे, खायचे, झोपायचे, खायचं, नारळ फोडायचे, घरी आणायचे, अभिषेक करायचे, नारळ खायचे, वाटकी गल्ली येत. लोकात विषय सुखाची इच्छा करतात. विषय सुख तर मोक्षात नाही. मग त्याच्या ठिकाणी मुमुक्ष कशी असेल? विषय सुख तुमच्या मोक्षात नाही बाबा, आमच्या आत्मसुख आहे. विषयाला टाकल्यावर खरं सुख मिळतं. तुमचं सुख आम्हाला नको. बरं नको तर नको, जा बाबा. मग विषय सुख मोक्षात नाही, मग त्याच्या ठिकाणी मुमुक्षुता कशी असेल? याकरता मोक्षाची कोणीही पुरुष इच्छा करीत नाही. म्हणजे वैराग्य, शम, दम, उपरती ही कोणाच्या ठिकाणी असणे शक्य नाही. अरे बाप्पा तुला नाही शम, दम, उपरती, वैराग्य लोकांना आहे ना बाप्पा. ज्याला आयुष्याचं साधना करायची, तपश्चर्या करायची, संतांची संगती धरायची, वेदाचे श्रवण करायचं, आपल्या भगवंताला जाण्याचं, भगवंत बनायचं, अशी लोक असतात. तू नाही म्हणता जग नाही का बाप्पा? ते काय म्हणते बाप्पा, कशी भारी शब्द आहेत. वैराग्य, शम, दम, उपरती कोणाच्या ठिकाणी असणे शक्य नाही. बर म्हणून साधनच्या तिथे संपत्ती जो ग्रंथाचा अधिकारी सांगितला तसा अधिकारी असणं शक्यच नाही. म्हणून हा ग्रंथ तुमचा व्यर्थ आहे बाबा. बघा म्हणजे आजच्या कलियुगाला वाक्य लागू होत आहे मला वाटायला. इंद्रियाचा निग्रह नाही, खरंच आहे. नाही वैराग्य तो नाहीच रे बाप्पा. रामा रामा पाहिजेच. नको म्हणणारी स्त्री एखादी लाखातली एक वयाचं एखाद्याच्या घरात त्या पुरुषाचं पुण्य असेल कोणत्या तरी माणसाचं, ती म्हणते काय नका बाप्पा, काय ते खाऊ पण राहू, देवाचं नाव घेऊ. एखादी असेल लाखातली एक बाई, निवडून 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 त्यांचं बरोबर वाटायला का इच्छानं. पण असे सगळे नसतात. ते म्हणतात तुमच्या आत्मसुखात विषयी सुख नाही म्हणणं ग. आमच्याकडे शम, दम, वैराग्य, उपरती नाही तुमच्या मोक्षात. मग आम्हाला कसं तुमच्या मोक्षात? म्हणून असा अधिकारीच कोण नाही. म्हणून तुमच्या मोक्षाचा अधिकारी कोणी नाही. मग तुमच्या त्याची संपत्ती कुणापाशी नाहीये. शम, दम, वैराग्य, विवेक, समाधान साधन तर तुझ्या संपत्तीचं सामुग्री आहे. आणि हे आमच्यापाशी नाही, जगात बी कुणाला नाही. साधनच्या तुझ्या संपन्न युक्त अधिकारी कोणीच नाही. म्हणून तुमचा ग्रंथ व्यर्थ व्यर्थ कामाचा. बर सुरू द्या त्याचं खंडन. सिद्धांत मताने अधिकाराचा संभव. आता संभव अधिकारी आहेत असं सांगतात. कोण सांगतात? सिद्धांत मती. कोण अडवतात? पूर्व पक्ष. अडवणाऱ्याला म्हणायचं पूर्व पक्ष आणि त्याचं खंडन करण्याला म्हणायचं सिद्धांती, वेदांती म्हणायचं. वेदांती म्हणतात तुला नसन वैराग्य, शम, दम, पण आहेत ती जगामध्ये तपस्या करणारे ऋषी, मुनी, साधक, संतांकडे श्रवण करणारे भक्त, वेदाचं अध्ययन करणारे साधक, अध्यात्माकडे येणारे माझे बरेच साधक वाढले आता. त्याने अधिकाराचा संभव. मूळ अज्ञान सहित जगन्निवृत्ती वाचून त्रिविध दुःख नाश होणे शक्यच नाही. मूळ अज्ञान निवृत्ती वाचून त्रिविध दुःख नाश होणे शक्य नाही. कारण पूर्व पक्ष म्हणतात तुमच्या ब्रह्मज्ञानानं त्रिविध दुःख नाश करायची गरज नाही. आम्ही आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिदैविक औषधानं देवतेची उपासना करून आणि आमचं संरक्षण करून जवळाधिकाचं आम्ही आमच्या त्या 3 दुःखाचा नाश करू. पण वेदांती म्हणतात की 3 दुःखाचा नाश तुम्हाला अध्यात्म ज्ञाना वाचून होणे शक्यच नाही.
इम्पॉसिबल. आता कसं शक्य नाही बघा, ऐका. ताप गेली पुन्हा येते, लयरूप निवृत्ती. तुम्ही ते म्हणले आम्हाला शारीरिक त्रास झाला आध्यात्मिक, तर आम्ही दवाखान्यात जाऊ. बर, मग गोळी घेऊ ताप जातो, गोळी घेऊ खोकला जातो, पण पुन्हा येतो ना बाप्पा. लयरूप निवृत्ती, आत्यंतिक निवृत्ती होत नाही. पण ब्रह्मज्ञानानं आत्यंतिक निवृत्ती होती. दुःखापासून बाजूला जीव येतो आणि दुःखाला सारून जगतो. त्याला म्हणतात आत्यंतिक निवृत्ती. ती कशी, ऐका आता. ज्याची कारणसहित जगन्निवृत्तीची इच्छा सर्वांना होते असे मानणे भाग आहे. मूळ अविद्येच्या नाशाने सर्व दुःखे व दुःखाची कारणे रोगाधिकाचा आश्रय शरीरादी आणि या सर्वाचा नाश होईल. आता ऐका. कारण सह जगनिवृत्ती झाल्या वाचून आपल्याला काय होत नाही. एक मिनिट हा, माझं खाली होत झालं. एकच मिनिट. त्याचा नाश होणे संभवणे नाही. कारण सह अज्ञानाची निवृत्त झाल्याशिवाय ह्या तीव्र दुःखाचा नाश होत नाही. पुढे काय बोलले की रोग आधी, आणि रोग जिथं होतो ते शरीराधी. हा ऐका, जिथे रोग तयार होतात कुठं, शरीरात. रोगाचा आश्रय शरीर, आणि या सर्वांचा नाश होईल. म्हणून सर्व पुरुषांना कारण वर्तमान जगन्निवृत्ती वाचून सर्व दुःख नाश होणे संभवनी नाही. औषधादी उपायाने सर्वाचा रोगजन्य दुःख निवृत्ती होते असा अनुभव नाही. अरे ज्याची होते त्यास पुन्हा रोगजन्य दुःख होत नाही असेही नाही, पुन्हा पुन्हा रोग होतो. याप्रमाणे अधिभौतिक अधिदैविक दुःख नाश प्रकार आहे. व्यवहारिक कोणाचेही उपायाने तिन्ही दुःखाचा अत्यंत नाश होत नाही असा सूक्ष्म विचार केला तर निश्चय होतो. व्यवहारिक उपायानं कोणत्याही दुःखाची अत्यंतिक निवृत्ती होत नाही. म्हणून कारण मूल अज्ञानाच्या निवृत्ती वाचून त्या त्रिविध दुःखाचा नाश होत नाही असं वेदांती म्हणतात. नाश झाल्यानंतर पुन्हा उत्पत्ती होत नाही, त्या नाशास अत्यंतिक निवृत्ती म्हणावी. ज्या नाश झाला त्याची पुन्हा उत्पत्ती होत नाही त्याला अत्यंतिक निवृत्ती म्हणायची. एखाद्या रोगाचा नाश झाला पुन्हा रोग आला त्याला म्हणायचं लयरूप निवृत्ती. ताप आली, खोकला आला, डोकं दुखलं तर ते गेलं औषधाने पुन्हा येतच, त्याला अत्यंतिक लयरूप निवृत्ती म्हणतात. लौकिक उपायाने दुःखाची अत्यंतिक निवृत्ती होत नाही. लौकिक उपायानं होत नाही, अलौकिक उपाय म्हणजे वेदांत. हे अनुभव सिद्ध आहे. उपादान करण्याचा नाश झाला म्हणजे कार्याचा नाश होतो. या नियमाने सर्व शरीरादी दुःखांना उपादान करणे हे आत्मस्वरूपाचा ज्ञान आहे. त्याच्या नाशानेच सर्व दुःखे व दुःख साधने त्याचा अत्यंतिक नाश होईल. ज्या अज्ञानाचा नाश आत्मज्ञानाने होईल दुसऱ्या कोणत्याही उपायाने होणे शक्य नाही. आता एवढे वाचते तुम्हाला एका वाक्यावर येते. उपादान कारणाचा नाश झाला म्हणजे कार्याचा नाश होतो. उपादान कारण आणि निमित्त कारण दोन भाग सांगितले, डबल सांगते. उपादान कारणाचा नाश झाल्या वाचून अत्यंतिक निवृत्ती होणे शक्य नाही. ऐका सगळ्यांना लक्ष द्या. पेरण्याची मी अंडरलाईन करून घ्या, मी पुन्हा करते. तिथं उपादान कारणाचा नाश झाला म्हणजे कार्याचा नाश होतो, अंडरलाईन करा. आणि या नियमाने सर्व शरीरादी दुःखांना उपादान कारण हे आत्मस्वरूपाचा ज्ञान आहे. त्याच्या नाशाने सर्व दुःखे व दुःख साधने याचा अत्यंतिक नाश होईल. या ज्ञानाचा नाश आत्मज्ञानाने होईल, दुसऱ्या कोणत्याही उपायाने होणे शक्य नाही. आता तुम्हाला उत्तर देते. उपादान कारणाचा नाश झाला म्हणजे कार्याचा नाश होतो. कारण आणि कार्य, त्याचं कार्य. आता उपादान कारण म्हणजे कोण? दोन उपादान कारण आहेत. एक भिन्न उपादान, एक अभिन्न उपादान. सांगा परत कोणतं भिन्न, कशाला म्हणायचं भिन्न अभिन्न? चला भाबूयात. ज्याच्या वाचून कार्य होत नाही, जे कार्यामध्ये प्रवेश करत नाही ते निमित्त उपादान. आणि ज्याच्या कार्यामध्ये प्रवेश होतो, ज्याच्या वाचून कार्य होतच नाही ते उपादान. अभिन्न उपादान हे भिन्न उपादान. कुंभार भिन्न उपादान, माती मडक्याला अभिन्न उपादान. बरोबर आहे. कारण नसेल तर मडकं होत नाही, कुंभार नसेल तर ते भिन्न आहे.
कार्यातून बाजूला राहतं कार्य होतं भिन्न उपादान. ज्याच्या वाचून कार्य होत नाही, जे कार्यामधून निघत नाही, त्याला म्हणायचं अभिन्न उपादान. मग उपादान कार्य हे जगताचं आणि ह्या देहाचं एकच आहे. जगताला कारण ब्रह्म आहे, देहाला कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. बोलू नका प्लीज. विषयावर जगन निवृत्तीचा उपाय, त्रिविध दुःख नाशाचा उपाय म्हणजे श्रवण भक्ती. मग कारण सह वर्तमान जगन निवृत्ती करण्याला आणि ज्या कार्याने कार्य दाखवलं त्या कार्याचा नाश होतो. कारण गेलं की कार्य बन जात. म्हणून ज्या उपादान कोणतं आहे, दुःखाला उपादान, त्रिविध दुःख जे उत्पन्न होतं त्याला उपादान कोणतं आहे, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असलेलं अज्ञान हे उपादान आहे. आणि ते उपादानाचा नाश ब्रह्मज्ञानाने होतो, दुसऱ्या कोणत्या साधनाने होत नाही. म्हणून तुमच्या भौतिक पदार्थानं तात्पुरतं दुःख निघालं, पुन्हा येतं. पण ते दुःख गेल्यानंतर पण येतच नाही. जसं अज्ञान गेलं तर हे दुःख आलं तरी दुःखाचा जो परिसाद आहे, प्रभाव आहे, तो होत नाही ज्ञानी महात्म्याला. हे लक्षात ठेवा. कारण त्यांच्याकडे ब्रह्मज्ञानाने केलेला अज्ञानाचा नाश असतो. अज्ञान हे उपादान कारण आहे कार्याचं. कोणतं कार्य? जगतरूपी कार्य, देहरूपी कार्य. त्या देहाला माझं मन म्हणतं, आणि देहात मन रमतं, आणि देहाचा अभिमान धरतं. पण देहाचा अभिमान धरायला त्या मनामध्ये अज्ञान असतं. त्या अज्ञानाचा नाश, ते अज्ञान म्हणजे उपादान कारण, देह म्हणजे त्याचं कार्य. जेव्हा कारण गेलं तर कार्य पण गेलं. ज्या अज्ञान उपादान कार्य ते ब्रह्मज्ञान त्याचा नाश होतो. आणि अज्ञान गेलं की त्याच्या सहाय्याने दिसलेलं कार्य, देह, जगत ते पुनर्वृत्तीतून जात. म्हणून जे त्रिविध दुःखाला जे मूळ अज्ञान आहे आणि अज्ञानी उपादान आहे, आणि त्याच्या नाशाला श्रवणाधिक मननाधिकार सगळे हे माध्यम आहे. आणि त्या श्रवणातून मननातून त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असलेल्या अज्ञानाचा नाश होतो. आणि त्या उपादान कारणानं दाखवलेले हे कार्य, जगत आणि देह त्याचा बाध होतो. आणि बुद्धी सुखामध्ये रममान होती, आणि आलेल्या सुख दुःखाला ती पाहती, साक्षी भावात येते, ज्ञानमय होती, आणि देहाचं सुख दुःख टाकून देते, आणि आत्मस्वरूपाचं सुख भोगीत राहते. त्याला नाव संताची स्थिती. त्याला म्हणावं संताच्या सुखाची स्थिती. लिहून तर बाप्पा सगळ्यांनी अरे बाबा सगळ्या दुःख ज्याच्याशिवाय कार्य संभवत नाही, पण जे कार्यात प्रवेश करत नाही ते अभिन्न उपादान, ते भिन्न उपादान. आणि ज्याचा कार्यात प्रवेश असतो ते अभिन्न उपादान. म्हणजे माती आणि मडकं, जसं कुंभारानं मडकं बनवलं, कुंभार बाजूला आणि मडकं म्हणजे मातीचा प्रवेश मडक्यात आहे, म्हणून माती आहे. माती हे अभिन्न उपादान आणि कुंभार हे भिन्न उपादान कारण आहे. तसं या जगताला कारण ब्रह्म आहे, देहाला कारण हे आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे, आणि या त्रिविध दुःखाला उपादान कारण हे आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. म्हणून या अज्ञानाचा नाश करण्यासाठी ब्रह्मज्ञान पाहिजे. हे त्रिविध दुःख हे भौतिक उपायांनी किंवा लौकिक उपायांनी जात नाही, ते तात्पुरतच उपाय करतात. म्हणून जे ज्ञानी महात्मे असतात त्यांच्यावर दुःखाचा प्रभाव होत नाही, कारण त्यांच्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाचा नाश झालेला असतो. त्यांचं मन देहात रमत नाही, अभिमान धरत नाही. अज्ञानाचा संपूर्ण नाश असतो, कारण अज्ञान गेलं म्हणून कार्य पण जातं. श्रवणानं मननानं अज्ञानाचा नाश होतो आणि कार्याचाही बाध होतो. म्हणजे जे अज्ञान हे कारण आहे आणि जगत हे देह हे सगळं कार्य आहे. अज्ञानच गेलं तर अज्ञानाचं कार्य त्याचाही बाध झाला. तेव्हा बुद्धी सुखात रममान होते, ती बुद्धी साक्षी भावात येते, ती बुद्धी ज्ञानमय होते, सुख दुःखाला टाकते आणि खऱ्या सुखात म्हणजे आत्मसुखात येते. ही संत सुखाची स्थिती असते. म्हटलंय उपादान म्हणजे अज्ञान. आणि आता समजा तुम्हाला मी म्हटलं आपण डबल विषय घेऊ. उपादान करण्याचा नाश झाला म्हणजे कार्याचा नाश होतो. या नियमाने सर्व शरीरादी दुःखांना उपादान कारण ज्या आत्मस्वरूपाचा अज्ञान आहे त्याच्या नाशाने सर्व दुःख आणि दुःखाचे अत्यंत दुःख साधने याचा अत्यंतिक नाश होईल.
त्या अज्ञानाचा नाश आत्मज्ञानाने होईल, दुसऱ्या कोणत्याही उपायाने शक्य नाही. म्हणून याविषयी छांदोग्य उपनिषदाच्या 7व्या प्रपाठकात अशी कथा आहे की आत्मज्ञाना व्यतिरिक्त 14 विद्या, 64 कला, 64 कला नियुक्त असताना नारद पण फिक्का पडला ज्ञानापुढे. आत्मज्ञानाची तुम्ही किमया काय, तुम्हाला काय माहिती ढेकळ. कधी अध्यात्म नाही, श्रवण नाही, वेद पठण नाही, गुरुसंगत नाही, सत्संग नाही. काय समजतं कोणाचे शास्त्र काय, कुणी काय लिहिलं. नारद कंपडे नारद, 14 विद्या, 64 कला नियुक्त असले नारद. ऐका आता पुढचं वाचते, म्हणतो मला नीट ऐका कान उघडे करून. मध्ये गोष्ट आली, 14 विद्या 64 कला नियुक्त नारद असूनही त्यांच्या दुःखाचा नाश झाला नाही, म्हणून ते सनत कुमारास शरण गेले. नंतर सनत कुमारांनी ब्रह्माऐक्याचा अनुभव दिला, त्यांचे दुःख निवृत्त केले. ब्रह्मास भूमास दुसरे नाव आहे. भूमविद्येचा उपदेश करते वेळी भूमाच स्वस्वरूप आहे, सुखरूप आहे. तो सर्व शोक दुःख रहित आहे. भूम्याहून ते सर्व जगत सर्वादी दुःख साधने आहेत असे सांगितले. भूमा म्हणजे ब्रह्मा, ब्रह्म सुखरूप आहे. बाकी सर्वादी प्रपंच विषय हे सगळं दुःख रूप आहे. म्हणून त्याची प्राप्ती करून घे. नारदाला सांगितलं, नारदाला त्यांना भक्ती सूत्र लिहिलं. त्यांना सनत कुमाराकडे जावं लागलं शरण, आणि सनत कुमाराकडे शरण जाऊन त्यांना आत्महत्या करून दिलं. आणि त्यांना सांगितले की ब्रह्म म्हणजे भूम आहे आणि तो सुखरूप आहे. त्याच्या व्यतिरिक्त देह, पदार्थ, सगळं दुःख रूप आहे. म्हणून त्या भूमाची प्राप्ती करून घे असं नारदाला पण आत्मज्ञानाकडे जावं लागलं. म्हणून आम्ही सांगितलं वेदाशिवाय, पाठाशिवाय, श्रवणाशिवाय सब कुछ झूठ आहे. मग इकडे या, हे ऐकलं ते वाचलं, तिकडे गेलं, इकडे आलं, बाप्पा बाप्पा बाप्पा. मग काही गोळा करायचं, डायरेक्ट तिकडे यायचं. तर नारदाच्या 14 विद्या, 64 कला नियुक्त नारद, नारायण नारायण नारायण, स्वर्गात कैलासात वैकुंठात एवढी महान नारद. त्यांना पण सनत कुमाराला शरण जावं लागलं आणि ब्रह्मविद्या घेऊन त्यांचं अज्ञान त्यांना निवृत्त केलं. बघा आता आपलं कुठे जागा आहे की झाड की पत्ती, आपण बघा. 14 विद्या, 64 कला, ज्यांना भक्ती सूत्र लिहिले त्यांना पण आत्मज्ञानाची कमी होती. हे टाळतेर बसत नाही लोकांच्या. हे ऐका ते ऐका, इकडे घुसा घुसा बाबा, कुठे आम्हाला काय करायचं. याकरिता त्रिविध दुःख नाशाची इच्छा म्हणजे कारण वर्तमान जगनिवृत्ती मोक्षाच्या प्रथम अंशाची इच्छा सर्वांना आहे. याकरता त्रिविध दुःख नाशाची कारण वर्तमान जगन निवृत्तीची इच्छा सर्व जीवांना आहे. म्हणून आमचा कारण वर्तमान जगन निवृत्ती मोक्षाची प्राप्ती हे आमचे दोन्ही पॉइंट सक्सेस आहेत. आमचा ग्रंथ आरंभी सक्सेसच आहे, म्हणजे पूर्णच आहे. आणि आमचं खंडन वेदाचं कुणीच करू शकत नाही. सर्व जीवांना ह्या सुखाची प्राप्ती आहे की जे सुख संपवणे, ज्याचा नाश होणे ते आत्मसुख आहे. ते आत्मसुख वेदाच्या श्रवणाने मिळतं, ब्रह्मज्ञानानं कळतं, अज्ञान नाश होतो, आत्मप्रकाश बुद्धीत येतो, तो मी आहे असा अनुभव येतो आणि देह भावाचा संबंध जातो, जडातून मन बाहेर येतं आणि ईश्वराशी समर्पित होतं, ब्रह्मरूप होतं. तेव्हा व्यापकतेत जातं आणि देहाला अक्षाक्षी रूपाने पाहतं. ते कसा साक्षी ते उद्या टाइम झाला. विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. आध्यात्मिक आणि भौतिक आणि आदिदैवी हे तिन्ही दुःखातून जीव गुरफटलेला आहे. परंतु हे तिन्ही दुःख उत्पन्न होतात, पुन्हा येतात, पुन्हा जातात. परंतु ह्याच कारण हे दुःख का तुमच्या कुशी आहेत, तर त्याला तुम्हाला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असलेल्या, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी असलेल्या ज्ञान आणि ते उपादान, त्याचा नाश झाल्यानंतर 3 दुःख जातात. आणि ते नाश, त्या उपादान कारण असलेल्या अज्ञानाचा नाश ब्रह्मज्ञानाने होतो. दोन प्रकार परमात्मा प्रगट होतो, देहाचा संबंध संपून जातो आणि संबंध ईश्वराशी होतो. तेव्हा दुःख देहाचे मी त्याला पाहतो, मी त्याला बघतो तर अज्ञानी, मी त्याला पाहतो ब्रह्मज्ञानी,
त्याच्याहून अलग होतो जीवन मुक्त आणि त्याला पाहणारा साक्षी भाव. संगती नाही, श्रवणावर प्रीती नाही, देहाच्या अनुभूती जात नाही, तुमचं आयुष्य सफल नाही. पाणी पाणी वाया गेलं, नाश केला आयुष्याचा. सोडवणी चंदन कर्दळीचे बन, सोडवणी चंदन कर्दळीचे बन, धोत्रालवलाही पेरियला, धोत्रालवलाही पेरियला. कळालं? धोत्रा विषाद आणि चंदन तोडलं, महादेवावर दम पडते, कर्दळीचे फुलं काढले आणि त्या हृदयात संसार पेरला. मी न माझं घे गाढवाचं वजन, हिंड त्या तीर्थाला जा, ह्या कर्मात ये, हे लिंग करून ठेवू. काय लिंग करती? लिंग रूपाकडे कुठलं येड संसारातलं. इकडे केले, मंदिरात गेले, गव्हाचे केले,